नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. आमदार अक्षय कर्डिले यांचा तिसगाव इथं भव्य नागरी सत्कार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी मतदारसंघातील जनतेनं माझ्यावर मोठा विश्वास टाकलाय. त्या विश्वासाला कुठं तडा जाऊ न देता 2019 पर्यंत मतदारसंघातील एकही विकास काम मागं राहणार नाही. विकास कामातून जनतेनं टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. पाणी, वीज, रस्ते या प्रश्नांना पुढील काळामध्ये प्राधान्य देऊन सर्व विकास कामं हमखासपणे मार्गी लावू असा विश्वास आमदार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथं आमदार कर्डिले यांचा भव्य नागरी सत्कार तिसगाव ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. JCBच्या द्वारे आमदार कर्डिले यांची भव्य मिरवणूक सजवलेल्या रथातून काढण्यात आली. JCB मशीनद्वारे कर्डिले यांच्यावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. या सत्कार सोहळ्याप्रसंगी तरुणांची संख्या ही लक्षणीय होती. नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच पंकज मगर, युवा नेते भाऊसाहेब लवांडे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया बोरुडे, चेअरमन भारत गारुडकर, संचालक अरुण रायकर, रफिक शेखसर, अंबादास शिंदे, सचिन साळवे, प्रदीप वाघ, गीताराम वाघ, अखिल लवांडे, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, इम्रान शेख, शेरखान शेख, कबीर शेख, राजखान, अविनाश शिंदे, गोरख शेख, नजीर शेख, गणेश भोसले, उदय लवांडे, राजू तांबोळी यांच्यासह संपूर्ण तिसगाव ग्रामस्थांनी याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा राजळे, नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, माजी सभापती उद्धवराव वाघ, संभाजीराव पालवे, बाळासाहेब अकुलकर, ॲडव्होकेट मेजा मणियार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष खर्डे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेव पठाडे, नगरसेवक प्रतीक खेडकर, प्राध्यापक शामराव लवांडे, रस्ता बांध कमिटीचे अध्यक्ष वैभव खलाटे, संतोष शिंदे, कुशल भापसे, पुरुषोत्तम आठरे, धीरज मैड, सचिन वायकर, सुनील परदेशी, सुनील साखरे, संचालक सुरेश आठरे, सुरेश चव्हाण, अजय पाठक, प्रदीप ससाणे, किरण गर्जे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्तार शेख सर यांनी केलं तर सूत्रसंचालन उद्धव काळपहाड यांनी केलं. उपस्थितांचे आभार उपसरपंच पंकज मगर यांनी मानले. या पाथर्डी तालुक्याच्या विशेषतः आज तिसगावमध्ये आहेत, तिसगावच्या इतिहासामध्ये झालेलं नाही एवढं भूतोना भविष्य असं मोठं मताधिक्य 100पैकी 90% हे मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासून एवढं प्रेम, एवढी ताकद, एवढी साथ आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड काळ म्हणजे ह्या 9 महिन्याचा, यामध्ये तुम्ही जो धीर मला आणि माझ्या परिवाराला दिलाय, हा मात्र जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जोपर्यंत मी घेतोय तोपर्यंत मी मात्र तुम्हाला सर्वांना आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही. कारण की हे प्रेम आपण काही जरी केलं तरी एवढं प्रेम मात्र मिळू शकत नाही जेवढं प्रेम मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची विकास कामांची अडचणींना साथ देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे.
मी आपल्याला विश्वास देतो आणि आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आपल्याला आवर्जून सांगतो, तुमची साथ मात्र मी कधीच कोणताही प्रसंग आपल्या गावावर येऊ, आपल्या तालुक्यावर, इथं बसलेल्या कोणावरही येऊ, आपल्याला कधीच असं होणार नाही की मी नाही. सदैव तुम्ही मला ज्या ज्या वेळी जिथं जिथं आठवता तिथं तिथं मी 100% तुमच्यासाठी त्याच मिनिटाला 100% हजर होईल आणि आपल्याला पूर्णपणे साथ देण्याचं काम प्रत्येक ठिकाणी मी करेन. विकास कामांबाबतीत तर आपण कुठल्या प्रकारची काळजी करू नका. विकास कामं 100% आपण जी जबाबदारीने माझ्याकडे प्रत्येक वेळेस ज्या ज्या कामांचा उल्लेख किंवा मला सांगतात ते सगळे कामं जबाबदारीने पूर्ण करून घेण्याचं काम माझं आहे. त्यामुळं आपण कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. जे जे कामं आपण सर्वांनी मला सुचवलेत, सांगितलेत, पत्र दिलेत, मी आपल्याला 100% या गोष्टीची खात्री देतो की 2029 पर्यंत आपण दिलेल्या कामापैकी एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही. सगळे कामं तुम्हाला पूर्ण झालेले पाहायला मिळतील. आणि आत्ताच सरांनी जे उल्लेख केला की आपल्याला काही लोकांनी आव्हान केलं की विधानसभेमध्ये आत्तापर्यंत एवढं कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला आपण मताधिक्य दिलं नाही आणि म्हणून बरीचशी मंडळी हे गावाला देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि म्हणून काही आपले वैयक्तिक काही मतभेद असतील, वैचारिक काही मतभेद असतील तर ते बाजूला सारवून आपण सर्वांनी जर एक येण्याचा प्रयत्न केला आणि ती आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही भाषणं करून काही ते शक्य होत नाही. तुम्ही ते पीटीच्या माध्यमातून ते तुम्ही सर्व नेते मंडळीला, तालुक्याला, जिल्ह्याला दाखवून द्या आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांचं जे मत होतं किंवा आव्हान होतं ते स्वीकारलं आणि ते आव्हान तुम्ही यशस्वी केलं. कृष्णदादा आणि कल्ली साहेबाला माहिती आहे की 1450 मताचं लीड या गावाने दिलं. आपल्याला 2200 मतं पडले आणि समोरच्या पार्टीला 700 मतं पडले आणि म्हणून मी त्याही निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करील, आभार मानील की अशीच ऐक्य भविष्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर तुमचा जे एक समाधान पाहिजे, जे राजकारणामध्ये जीवनामध्ये जे विकासाचं तुमचं स्वप्न आहे ते पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या सर्व मंडळीच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं लागेल. सर्वप्रथम सर्व तिसगाव ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढा वेळेत वेळ काढला आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम नियोजित केला. त्याच्यात दादा पाटलांनी जे चांगलं नियोजन केलं आहे आणि दादा पाटलांचा कार्यक्रम म्हणलं तर नॉनव्हेज असणारच ना दादा. त्यांचं चांगलं कार्यक्रम असतं ते एकदम सुंदर करता. खरं तर माझं काय वय नाही एवढं, मी पण अजून शिकतोय. जसंच अक्षय दादा पण आपले युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तसंच मी पण आता सुरुवात केली कुठंतरी. मला आपल्या परिसराच्या बद्दल हळूहळू माहिती भेटते, कसं काय लोकांची काय हे असतं. पण ह्या सगळ्यात जर कुणाची आठवण येते तर आपले कैलासवासी कर्डिले साहेबांची आपल्याला आठवण येते. त्यांचं काम एकदा सकाळी सुरू झाले की पूर्ण परिसर, पूर्ण तालुका पिंजून काढायचे ते. तसंच आता आपल्याला आपले माननीय आमदार अक्षयदादा पण आहे आपल्याबरोबर. जसं कर्डिले साहेबांनी केलं तसंच आपण पण त्यांच्याबरोबर असू आणि अक्षयदादा नक्की तिसगावचे जे काय समस्या असतात त्याची काळजी घेणं. मी एवढंच सांगतो की तुम्ही एवढं सगळं प्रेम राजळ परिवाराला दिलं आहे, कर्डिले परिवाराला दिलं आहे, त्याचं मी आभार व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, करंजी, पाथर्डी, अहिल्यानगर.